आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे युगंधर स्वतःच्या तोंडानेच आनंदीवरचं प्रेम व्यक्त करणार आहे। विद्याधरने युगंधरला नशा दिलेली असते, म्हणजे दारू पाजलेली असते आणि त्याच नशेमध्ये युगंधर आनंदीवरचं प्रेम व्यक्त करणार आहे। चला तर नेमकं हे कसं घडतं तेच या व्हिडिओमध्ये पाहूया। तर इथे आता आरती आनंदीकडे वशीला मालक साहेबांकडे लावण्यासाठी विनंती करत असते आणि आनंदी आरतीचं ऐकायला तयारच नसते। आता इथे आनंदी आरतीला ओरडत असते, म्हणत असते आपण आबाजदवाच्या स्वाभिमानी नाती आहोत आणि आपण असं मिंदेपणाचं काम कसं काय करू शकतो बरं। त्यावेळेला आता आरती म्हणत असते अगं आनंदी असं काय करतेस तू। त्यावेळेला आनंदी म्हणत असते आरतीताई तुझ्या हातून खूप मोठी चूक होत आहे। मालक साहेबांसारखं एवढं मोठं नाव आपल्या पाठीशी असताना आपण त्यांच्या नावाचा गैरफायदा करून घेणं खूपच चुकीचं आहे। ते आपल्या पाठीशी आहेत हेच आपल्यासाठी खूप आहे। आता आनंदी आणि आरतीचं बोलणं सगळं युगंधर ऐकत असतो। त्यावेळेला आता आरती तिला समजावून सांगत असते की आपण असली कामं करायची नाही। आरतीताई मी जर अशी चुकली असते आणि मी असं वशिलेने काम करत असते तर तुला आवडलं असतं का गं। त्यावेळेला आरती म्हणते नाही मला अजिबात आवडलं नसतं। त्यावेळेला आनंदी म्हणते मग सांग बरं, मग आपण मालक साहेबांच्या नावाचा असा कसा गैरवापर करायचा। आता इकडे आनंदी आरतीला सांगत असते आरतीताई तू स्वतः अभ्यास कर, कष्ट कर आणि स्वतःच्या हिमतीवर ही परीक्षा दे आणि तू ज्यावेळेला यशस्वी होशील ना त्यावेळेला याच हवेलीमध्ये उभारून मी युगंधर मालक साहेबांना तू माझी बहीण आहेस हे अगदी स्वाभिमानाने सांगेन। मी त्यांना सांगेन की माझी बहीण स्वतःच्या हिमतीवर पास झाली आहे आणि आता मुंबईला जायला तयार आहे। आता आनंदी आरतीला म्हणत असते आपल्या आबांचे आपल्यावर संस्कारच असे नाहीत की आपण कोणाचं तरी वशिला घेऊन आयुष्यात पुढे जावं। त्यावेळेला आरती म्हणत असते आनंदी तू खूपच छान मला सांगितलं आहेस आणि मला आबांच्या संस्कारांची जाणीव करून दिली आहेस। मी स्वतः कष्ट करेन आणि ही परीक्षा देईन बघ। आता इकडे आरती आनंदीला म्हणत असते आनंदी मी हे करून दाखवणारच बघ, तू आज माझे डोळेच उघडलेस। असं म्हणून दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात। आता या दोघींचं बोलणं माई आणि काका सुद्धा ऐकत असतात। आता काका आनंदीचं अगदी तोंड भरून कौतुक करत असतात। काका म्हणत असतात बघितलंस का ही आनंदी जरी आंधळी असली हिला डोळे नसले तरी समोरच्याचे डोळे उघडे असून चुकीच्या मार्गावर जात असताना त्याचे डोळे कसे उघडायचे हे तिला बरोबर माहीत आहे आणि हीच आपल्या घरातील खरी लक्ष्मी आहे। आता माई म्हणत असतात तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात। मोठी बहीण लहान बहिणीकडून चांगले संस्काराचे धडे घेत आहे आणि लहान बहीण सुद्धा मोठ्या बहिणीचे डोळे उघडत आहे आणि दोघी एकमेकांच्या कुशीत येऊन अश्रू गाळत आहेत। हेच तर खरं एकमेकींचं प्रेम आहे आणि हेच तर त्यांच्यावरील संस्कार आहेत। खरंच या दोघींना मानलं पाहिजे। आता इकडे आनंदी मी येते ग आबा वाट पाहत असतील असं आरती म्हणते आणि घरी निघून जात असते। तेवढ्यातच युगंधर या दोघींचं बोलणं ऐकत असतो हे आरतीला कळतं। आता आरती जाता जाताच युगंधर पुढे पुन्हा हात जोडते आणि सॉरी मालक साहेब असं म्हणते आणि निघून जाते। आता इथे युगंधरला आनंदीचं खूपच कौतुक वाटत असतं। आता युगंधरला आनंदीला काहीतरी म्हणायचं असतं म्हणूनच तो आनंदीच्याकडे येत असतो। आता आनंदी समोर येऊन उभा राहतो काहीतरी बोलणार इतक्यातच शिल्पा तिथे टपकते। आता शिल्पाला पाहून युगंधर आनंदीशी काहीच बोलत नाही आणि शांतपणेच त्याच्या रूममध्ये निघून जातो। आता इकडे युगंधर गेल्यानंतर आनंदी सुद्धा किचनमध्ये निघून जाते आणि इकडे आता आर्चीने छान कोथिंबीरीची शेती केलेली असते। तेवढ्यातच आरती तेथे येते। आता ही आर्ची खूपच खुश असते आणि आरतीला म्हणत असते हे बघ ताई मी किती छान कोथिंबीरीची शेती केली आहे। त्यावेळेला आरती म्हणते चालू दे तुझं चालू दे खूपच छान करत आहेस। आता आरतीचा बदललेला मूड पाहून आर्ची म्हणत असते ए आरती ताई काय चाललंय ग, सकाळी तर कोणाच्या तरी मयताला निघाल्यासारखा चेहरा करून गेली होतीस की आणि आता लॉटरी लागल्यासारखं खुश होऊन घरी आले, काय झालं कोणी जादू केली का तुझ्यावर। त्यावेळेला आरती म्हणत असते हो माझ्यावर जादूच केली आहे तीही आनंदी। आता आरची म्हणत असते काय ग आरती ताई तू आनंदी ताईकडे गेली होतीस। त्यावेळेला आरती म्हणते हो माझं काम होतं म्हणून मी आनंदीकडे गेले होते। आरचे मी आता ठरवलं आहे बघ, मी जी मुंबईला जाण्याची संधी गमावली आहे ना ती परत मी मिळवणार आहे। मी स्वतः आता स्वतःच्या हिमतीवर परीक्षा देणार आणि मुंबईला जाऊनच दाखवणार। आता आरतीचं हे बोलणं ऐकून आणि तिचा मूड पाहून खूपच खुश झालेली असते। आरतीच्या दंडाला धरूनच तिला गोल गोल फिरवतच म्हणत असते आरतीताई तू तर खूपच छान निर्णय घेतला आहेस आणि हा तुझा निर्णय आपण पटकन आबांना जाऊन सांगूया म्हणजे आबांच्या नाकावरचा राग चुटकी वाजवस तोपर्यंत पळून जाईल। आता आबांचं नाव घेता घेताच आबा तिथे आलेले असतात
आता आर्ची म्हणत असते, हे घे, आपण नाव काढलं ना काढलं तोपर्यंत आपले आबा हजर झाले आहेत. आता इकडे आबा आर्चीने केलेली शेती पाहून आर्चीला म्हणत असतात, अरे वा, शेती करायला सुरुवात केलीच वाटतं. त्यावेळेला आर्ची म्हणते, हो. आता आबांच्या हातामध्ये पिशव्या असतात, ते घेण्यासाठी आरती पुढे जाते. त्यावेळेला आरतीच्या हातात पिशव्या देत नाहीत आणि आबा तिच्याशी बोलत सुद्धा नाहीत. इकडे आता युगंधर त्याच्या रूममध्ये त्याचा आवरत असतो. तेवढ्यातच माई आलेल्या असतात आणि त्यांच्या हातामध्ये देवळातून जाऊन आलेलं ताट असतं, त्या ताटामध्ये प्रसाद असतो. आता ते पाहून युगंधर म्हणत असतो, काय माई, पुन्हा आज मंदिरामध्ये जाऊन आलात वाटतं, काय माझ्यासाठी नवस बोललात का? आता इकडे माई काय करतात, प्रसादाच्या बॉक्समधील एक पेढा घेतात आणि युगंधरच्या हातात देतात. आता युगंधर सुद्धा त्या पेढ्यापैकी अर्धा पेढा खातो, तोंडात घालतो. तेवढ्यातच माई म्हणत असतात, अरे आपण जे दान करणार होतो त्याविषयी तू पुढे काही सांगितलं आहेस का? तेवढ्यातच युगंधरला त्याच अनाथाश्रममधून फोन येतो. आता युगंधर तो फोन उचलतो आणि हातामध्ये अर्धा पेढा त्याच्या असतो. आता अर्धा पेढा तोंडात आहे म्हटल्यानंतर अर्धा पेढा त्या बॉक्समध्ये परत ठेवतो आणि फोनवर बोलण्यासाठी रूम बाहेर निघून जातो. आता माई काही करतात, तेच ताट घेऊन किचनमध्ये येतात आणि सुनीताला म्हणत असतात, काय ग, सगळ्यांनी प्रसाद घेतला ना? तर सुनीता म्हणत असते, हो, सगळ्यांना प्रसाद दिला. आता माई म्हणत असतात, हा प्रसाद घे आणि आनंदीला सुद्धा दे. आता इकडे सुनीता ते ताट घेऊन आनंदीजवळ आलेली असते आणि पेढा तिला प्रसाद म्हणून देत असते. तेवढ्यातच दूध उतू जात असतं. आनंदी म्हणते, सुनीता ताई, ते ठेवा पटकन आणि पहिल्यांदा दुधाचा गॅस बंद करा, दूध उतू निघाला आहे. त्यावेळेला सुनीता ताई बघतात तर खरंच दूध उतू निघालेलं असतं. आता सुनीता म्हणत असते, मी हे करते तोपर्यंत तुम्ही तिथे प्रसाद ठेवला आहे, तुमचं तुम्ही घ्या. आता आनंदी काय करते, अंदाज घेत घेतच बॉक्स जवळ जाते आणि जो युगंधरने उष्टा पेढ्याचा तुकडा ठेवलेला असतो तोच घेते आणि स्वतः खाते. आता ते सगळं पाहतात माई. आता हे पाहून माईंना खूपच बरं वाटत असतं. आता आनंदीने तो प्रसाद खाल्ला आहे पाहून माई आनंदीला म्हणत असतात, आनंदी, तुला काही माहीत आहे का? आनंदी म्हणते, माई, काय झालं? त्यावेळेला माई म्हणत असतात, तू जो आता प्रसाद खाल्लास ना, तो प्रसाद युगंधरचा उष्टा प्रसाद होता. त्यावेळेला आनंदी थोडी घाबरून म्हणते, अहो माई, काय सांगताय तुम्ही? म्हणजे त्यांनी का प्रसाद खाल्ला नाही परत? त्यांना हवं होता का? त्यावेळेला माई म्हणत असतात, अगं आनंदी, घाबरू नकोस, त्याने प्रसाद थोडा खाल्ला आणि तो दुसरा तुकडा खाणार इतक्यातच त्याला महत्वाचा कामाचा फोन आला, म्हणून तो बोलण्यासाठी तिथेच तो तुकडा ठेवला आणि बाहेर निघून गेला आणि तुला आता प्रसाद दिल्यानंतर तो बरोबर तुकडा तूच खाल्लास. आता इकडे मालक साहेबांचा उष्टा पेढा खाल्लाय म्हटल्यानंतर आनंदीच्या चेहऱ्यावर वेगळंच हसू आलेलं असतं. सुनीता सुद्धा हसायला लागलेली असते आणि माई आनंदीला म्हणत असतात, अगं असू दे, आता खाल्लायस तर खाल्लायस. आनंदी म्हणत असते, हो माई, तसंही आपल्यात म्हणतात ना, एकमेकांचं उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं. त्यावेळेला माई म्हणतात, हो, आता राहिलेला हा प्रसाद मी तुझ्या देवासमोर ठेवते. असं म्हणून माई तेथील एक पेढा घेतात आणि आनंदीने जो किचनमध्ये देवारा बनवलेला असतो त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते, तिच्या पुढे पेढा ठेवण्यासाठी तिथे उभ्या राहतात. आता इकडे माई देवाऱ्यापुढे उभारलेल्या असतात आणि आनंदीला असं वाटत असतं की माईंच्या मी पाया पडते, म्हणून नमस्कार करण्यासाठी ती खाली वागते आणि पाया पडायला जाते तर सुनीताताई पटकन मध्ये येतात आणि आनंदी माईंच्या सोडून सुनीताताईंच्याच पाया पडते. आता सुनीताताई म्हणत असतात, अहो आनंदीताई, काय करताय तुम्ही? त्यावेळेला आता आनंदी म्हणत असते, अहो माईंच्या मी पाया पडत आहे, त्यांचा आशीर्वाद घेत आहे. त्यावेळेला सुनीताताई म्हणतात, अहो हा माईंचा पाय नाही, माझा पाय आहे. त्यावेळेला आता माई म्हणतात, अगं असू दे गा आनंदी. त्यावेळेला आता आनंदी पुन्हा पुढे सरकते आणि हाताने चापतच माईंचे पाय धरते आणि आशीर्वाद घेते. आता इकडे माई आनंदीला आशीर्वाद देत असतात, नावाप्रमाणेच नेहमी आनंदी राहा ग बाई. त्यावेळेला आता आनंदी माईंना म्हणत असते, माई सॉरी हं, मला दिसत नाही ना म्हणून ही चूक झाली. सुनीताताई सॉरी हं. त्यावेळेला माई म्हणतात, असू दे ग, काय झालं मग आता? आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आर्ची तिची सायकल साफसुथरी करत असते. तेवढ्यातच आबांची हाक तिला येते, आर्चे ये ग पटकन नाश्ता करायला. त्यावेळेला आर्ची बाहेरून म्हणत असते, आबा नाश्त्याला काय केले बरं तुम्ही? त्याला आबा म्हणत असतात, अगं छान उपमा केला आहे. आता ही आर्ची उपमा केलाय म्हटल्यानंतर खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते, रोजचं काय तो उपमा खायचा आहे, बळबळीत आणि मळमळीत. तेवढ्यातच आता आबा तिच्यासाठी प्लेटमधून उपमा घेऊन बाहेर आलेले असतात. आता आबा बाहेर येऊन पाहतात तर काय, ही आर्ची पटकन गायबच झालेली असते. आता आबा तिला इकडे तिकडे शोधत असतात पण आर्ची कुठेच नसते. आता या आर्चीचा खूपच मोठा धमाका निंबाळकरांच्या हवेलीमध्ये दिसून येणार आहे. इकडे आता निंबाळकरांच्या हवेलीमध्ये सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. माई, काका, शिल्पा, युगंधर सगळेच असतात आणि सगळ्यांना आनंदीने पोहे बनवलेले असतात. इकडे आता काका युगंधरला म्हणत असतात, उद्या समिताचं वर्षश्राद्ध आहे. बघता बघता कशी वर्ष लोटून गेली तेच कळलं नाही. समिता गेल्यापासून घरातील वातावरण अगदी सुन्न होऊन गेलं आहे.
आता यांच्या अशा चर्चा सुरू असतात तेवढ्यातच आर्ची आनंदीताई करतच धावत येते. आता इकडे आर्ची घरामध्ये आल्यानंतर खूपच तिने धुमाकूळ घातलेला आहे. आनंदी दिदे कुठे आहेस ग तू, लवकर ये असं करत डायरेक्ट ती हॉलमध्येच घुसते. आता ही शिल्पा उठते नेहमीप्रमाणे आणि आर्चीवर चिडते. ती म्हणत असते, ए काय आहे ग, पटकन अशी घरामध्ये काय घुसलेस आणि काय तू दंगा घातला आहेस बरं. आता इकडे शिल्पा असं म्हणल्यानंतर आर्ची म्हणत असते, माझी आनंदी दिदी कुठे आहे बरं, तिला माझी चकाचक केलेली नवीन कुरकुरीत सायकल दाखवायची आहे. त्यावेळेला आता शिल्पा म्हणत असते, तुझी आणि सायकल दाखवायची, काय दाखवायचे आहे बरं, ते भंगार सायकल. आता भंगार सायकल म्हणल्यानंतर आर्ची खूपच चिडते. आता आर्ची शिल्पाताईंना म्हणते, तुमच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू झाला आहे का हो. आता इकडे आर्ची अशी उलट बोलल्यानंतर शिल्पा आर्चीच्या अंगावरच धावून जाते आणि म्हणत असते, एक थोबड लावीन बघ असं काही बोललीस तर. इकडे आता युगंधरने तर डोक्यालाच हात लावलेला असतो, कारण आर्ची ही कायम अशी धुमाकूळच घालत असते आणि काकांना हसू आलेलं असतं. आता आनंदी तिथे आलेली असते, पण ही आर्ची काही केल्याने बडबड बंदच करत नसते. आता ती शिल्पाला म्हणत असते, तुमचे डोळे थोडे तपासून घ्यावे लागतील, तुम्हाला माझी नवी कुरकुरीत सायकल भंगार दिसत आहे ना. त्यावेळेला आता शिल्पा म्हणते, ए चिचुंद्रे काय सारखी बडबड करत असतेस ग. त्यावेळेला आता आर्ची शिल्पाची खूप जोराची गंमत करते. आता ती पायाकडे शिल्पाच्या हात करते आणि चिचुंद्री असं जोराने ओरडते. आता शिल्पा सुद्धा घाबरते, तिला वाटतं तिच्या पायात चिचुंद्री आहे की काय. आता शिल्पा आई ग करून जोराने ओरडते. इकडे आता शिल्पाची अवस्था पाहून मालक साहेबांना हसू आलेलं असतं. आता शिल्पा काय करते, त्या आर्चीच्या अंगावर पुन्हा धावून जाते. आता आर्ची धावत येते आणि काकांच्या जवळच्या खुर्चीजवळ उभा राहते आणि तिथे पाहते तर काय, डायनिंग टेबलवर छान पोहे ठेवलेले असतात. आता आर्चीला ते पोहे खूपच आवडतात आणि त्या बाउलमध्येच ती खायला सुरू करते. आता मालक साहेब आर्चीला म्हणत असतात, ए तुला खायचं असेल तर तिथे बसून खा बरं का. आता इकडे आर्ची पोहे खाते आणि आनंदीला म्हणत असते, आनंदीताई पोहे मस्तच झाले तर खूपच छान पोहे केलेस बघाच. आता युगंधर म्हणत असतो, तिथे शांत बसून खा बरं तू, आणि हे पोहे आनंदीने नाही तर आमच्या सुनीता ताईंनी केले आहेत. काय ग सुनीता तू केलेस ना. त्यावेळेला आता आर्ची म्हणत असते, नाही हे पोहे तर माझी फक्त आनंदीताईच करू शकते, त्यामध्ये शेंगदाणे आणि अशी खमंग फोडणी फक्त आनंदीताईच देऊ शकते. आता आनंदी आर्चीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण आर्ची काही गपच बसत नाही. हे तर पोहे आनंदीताईंनीच केले आहेत, हे खरंच मी युगंधर मालक साहेबांना सांगत आहे ना. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, चुप एकदम चुप, एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही. सुनीता तू सांग बरं हे पोहे कोणी केले आहेत. त्यावेळेला सुनीता म्हणते, मी नाही हे पोहे केले, आनंदीताईंनीच केले आहेत. त्यावेळेला आर्ची म्हणते, हा बरोबर आहे ना, मी कधी खोटं बोलतच नाही. आता इकडे आनंदीला खोटं बोलल्याचा खूप पश्चाताप होत असतो. आता युगंधर सुनीताला म्हणत असतो, म्हणजे त्या दिवशी डब्यामध्ये माझे जे पोहे दिले होते ते आनंदीने केले होते का. त्यावेळेला सुनीता म्हणते, हो मालक साहेब. आता सुनीता तर खूपच घाबरलेली असते. युगंधरला आनंदीचा एवढा राग आलेला असतो की तो पोह्याची प्लेट पुढे सारतो आणि नमस्कार करतो आणि तेथून उठतो. आता इथे युगंधर म्हणत असतो, मला हे अजिबात पटलेलं नाहीये, ज्या घरामध्ये खोटं बोलून नाती पुढे चालवली जातात त्या घरातील नाश्ता तर काय, मी पाणी सुद्धा पिणार नाही. हे ऐकून आनंदीला खूप जोराचा धक्का बसलेला असतो. आता युगंधर रागाने तिथून उठून जात असतो. त्यावेळेला आर्ची म्हणत असते, मालक साहेब असं काय करताय, 2 घास खाऊन तर जा ना. आता युगंधर रागाने जात असतो. तेवढ्या युगंधर तेथून जात असतो तेवढ्यातच विद्याधर पिसाळलेला असतो आणि धावतच खाली आलेला असतो. आता धावत आल्यानंतरच आनंदी किचनच्या तिचे जवळ उभारलेली असते आणि किचनमध्येच विद्याधरला जायचं असतं. जाता तो आनंदीला एवढ्या जोराने ढकलतो की ती खांबावर धडकणार असते. तेवढ्यातच युगंधर तिला धरतो आणि आनंदीला सावरतो. आता हा विद्याधर स्वतःची दारू शोधत असतो. त्याला दारूची तल्लफ आलेली असते आणि त्याला त्याची दारू कुठेच मिळत नसते. म्हणून हा एवढा पिसाळलेला असतो की त्याला काय करावं काय नाही हेच सुचत नसतं. किचनमध्ये जाऊन सगळी भांडी विस्कटी करायला सुरू केलेलं असतं आणि त्याला धनश्री सावरण्याचा प्रयत्न करत असते. पण विद्याधर एवढा चिडलेला असतो की तो कोणालाच ऐकत नाही. आता इकडे हा विद्याधर एकदम वेड्यासारखाच हायपर झालेला असतो. सगळी भांडी फेकाफेकीच करत असतो. धनश्री म्हणत असते, अहो तुम्ही काय करताय, थोडंसं शांत व्हा बरं. आता तो ऐकतच नाही. म्हटल्यानंतर शिल्पा येते, अरे विद्याधर तू काय करतायस बरं, हे थोडंसं शांत हो. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, ताई माझी दारू कुठे आहे, माझी दारू मला पाहिजे, मला सापडत नाहीये ती. आता शिल्पा म्हणत असते, सकाळचं काय घरामध्ये धिंगाणा घातलाय, शांत हो बरं तू. आता इकडे विद्याधर पुन्हा म्हणत असतो, माझी दारू सापडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे ऐकून युगंधर पुढे येतो आणि विद्याधर म्हणून जोराने रागाने हाक मारतो. त्यावेळेला तर विद्याधर युगंधरकडे येतो म्हणत असतो, दादा माझी दारू कुठे आहे, माझी दारू कुणीतरी लपवून ठेवली आहे बघ, मला आत्ताच्या आत्ता दारू हवी आहे.
त्यावेळेला आता युगंधर त्याला दूर ढकलतो आणि रागाने म्हणत असतो, मी तुझी सगळी दारू घरातून गायब केली आहे, सगळी काही ओतून टाकली आहे. आता युगंधर रागाने विद्याधरला म्हणत असतो, या किचनमध्ये पुन्हा ते विष अजिबात आलं नाही पाहिजे, पोचलं का? त्यावेळेला विद्याधर एवढा चिडलेला असतो, तो म्हणत असतो, माझी दारू तू गटारामध्ये ओतलीस, जोपर्यंत माझ्या नरड्याच्या खाली दारूचा घोट जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मला आत्ताच्या आत्ता दारू हवी आहे, मला दारू मिळत नाही तोपर्यंत मी कुणाला सुखाने जगू देणार नाही, असं म्हणून पुन्हा भांडी इकडे तिकडे फेकायला सुरू करतो. आता इकडे विद्याधर एवढा चिडलेला असतो की तो त्याच्या रूममध्ये निघून जात असतो. आता जाता जाताच आनंदी समोर येते. आता आनंदीला पाहून तो एवढा चिडतो की तो तिला म्हणत असतो, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे बघ, असं म्हणतो आणि रागाने आनंदीला एवढ्या जोराने धक्का मारतो की जाऊन ती कपाटावर धडकणार असते. तेवढ्यातच युगंधर तिच्या कपाळापुढे हात घालतो आणि दंडाला धरूनच स्वतःकडे खेचून घेतो. आता आनंदी एवढी घाबरलेली असते की युगंधर तिला म्हणत असतो, तू ठीक आहेस ना? त्यावेळेला आनंदी म्हणते, हो मी ठीक आहे. आता युगंधर सुनीताला म्हणत असतो, सुनीता हिच्याकडे थोडं लक्ष दे ग. आता इकडे युगंधर तेथून निघून जातो आणि सगळेच निघून जातात. त्यावेळेला आता आरती आर्चीवर खूप चिडलेली असते. आर्चीला धपाटे घालतच म्हणत असते, आर्ची तू काय केलंस? तुला काय सगळ्यांच्या समोर त्या पोहेंच्याबद्दल बोलायची गरज होती बरं? कशाला बोललीस तू? आता इकडे आर्ची म्हणत असते, अगं ताई मला काय माहीत असं सगळं होईल, मला तर तुझं फक्त कौतुक करायचं होतं. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, बरं ठीक आहे, आता झालं ते झालं, यातला एक शब्द सुद्धा घरी जाऊन आबांना सांगायचा नाही बघ, आबांना उगाच टेन्शन द्यायचं नाही. त्यावेळेला आर्ची हो म्हणते, आनंदीला घट्ट मिठी मारते आणि तेथून निघून जाते. आता सुनीता ताई आनंदीजवळ येऊन म्हणत असतात, आनंदी ताई तुम्ही खूपच चांगले आहात हो, पण निंबाळकरांच्या घरात आल्यापासून तुमच्याबरोबर सगळं चुकीचंच घडत आहे, तुमच्यावर खूप अन्याय होत आहे. त्यावेळेला आता आनंदी म्हणत असते, अहो सुनीताताई मला माझं काही वाटत नाही हो, पण मला मालक साहेबांची खूप काळजी वाटत आहे. उद्या समिताताईंचं श्राद्ध आहे आणि त्यांच्या मनाला किती वाईट वाटत असेल बरं, त्यात सगळे ते एकटेच तयारी करत आहेत. आता आनंदी युगंधरच्या मनाचा विचार करत असते. ती म्हणत असते, मालक साहेबांना काय वाटत असेल, त्यांच्या मनामध्ये किती दुःख दडलेलं असेल आणि त्यात ते उद्याच्या कार्यक्रमाची सगळी तयारी एकटेच करत आहेत, पण त्यांना या प्रसंगात आधार तर मिळालाच पाहिजे आणि त्यांना आधार देण्याची आणि माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता इकडे विद्याधर रूम मध्ये येऊन पुन्हा सगळं फेकाफेकी सुरू करत असतो. धनश्री त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते. युगंधर त्या धनश्रीला अजिबातच विचारत नसतो. धनश्री म्हणत असते, अहो तुम्ही का उगाच स्वतःच्या जीवाला त्रास करून घेताय? आपल्या भाऊजींना जे त्यांना स्वतःला आवडत नाही त्या गोष्टींची ते कधीच किंमत करत नाहीत, तुम्ही कशाला उगाच चिडचिड करताय? त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आता ही चांगलंच सांगत असते. तेवढ्यातच विद्याधर तिच्या गालाला जोराने दाबून धरतो आणि म्हणत असतो, तू काही सकाळ सकाळी चिवचिव लावलेस ग. आता इकडे विद्याधर धनश्रीला जोराने कपाटावर ढकलून देतो. तरी सुद्धा धनश्री आता विद्याधरला गोड बोलूनच समजवण्याचा प्रयत्न करत असते. अहो आपले भाऊजी दारू पित नाहीत ना, त्यामुळे त्यांना या दारूची नशा काय असते माहीत नाही किंवा त्यांना या गोष्टीची तल्लपच होत नसेल, म्हणून त्यांना माहीत नाही की ही नशा काय असते. आता ती युगंधरला प्रेमानेच म्हणत असते, अहो तुम्ही दारू सोडा आणि तुमचं मन रमवण्याची मला एक संधी द्या. आता ती युगंधरच्या जवळ जात असते. तेवढ्यातच विद्याधर पुन्हा चिडतो तिच्यावर आणि पुन्हा तिला जोराने तिथेच बेडवर ढकलून देतो. आता इकडे धनश्री काहीतरी बोलणार. तेवढ्यातच विद्याधर म्हणतो, कशाला सारखी अंगाशी येतेस ग? आली मोठी माझं मन रमवणारी, तुला किती वेळा सांगितलंय माझ्या जवळ यायचं नाही अजिबात. आणि ते युगंधरला तर मी बघूनच घेणार आहे. स्वतः दारू पित नाही म्हणून नशा काय असते ते त्याला माहीतच नाही. आता इथे विद्याधर युगंधरवर खूपच चिडलेला असतो. तो म्हणत असतो, याला अशी काही नशा दाखवणार आहे की तो आयुष्यभर लक्षात ठेवील. उद्या बायकोचं श्राद्ध आहे ना, म्हणून दान धर्म करायला निघाला आहे, तर याला उद्याच्या उद्या अद्दलच घडवणार आहे मी. आता इथे विद्याधर चंदनला फोन करून युगंधरला दारू पाजायची आहे असं सांगतो आणि आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये याच्या विद्याधरच्या प्लॅनिंगनुसार युगंधरला दारू प्यायला दिलेली असते. आता युगंधर ती दारू पिल्यानंतर युगंधरला नशा चढलेली असते. आता त्याच नशेमध्ये युगंधर घरी आलेला असतो आणि आनंदी त्याला पाहते. आता आनंदी युगंधरला आधार देण्याचा प्रयत्न करत असते. युगंधर आनंदीचा हात हातामध्ये घेऊनच तिला म्हणत असतो, आनंदी तू खूप चांगली मुलगी आहेस ग आणि मी तुझ्याबरोबर कायमच चुकीचं वागलो, मला माफ कर, असं म्हणून आनंदीचा हात हातामध्ये घेऊन तिथेच सोप्यावर युगंधर झोपतो. आता आनंदीची सुद्धा तिथेच झोप लागते. तेवढ्यातच आता सकाळ आनंदीचा हात हातामध्ये घेऊन युगंधर तिथेच झोपला आहे हे पाहते शिल्पा. आता पुढील भागामध्ये शिल्पा आनंदीला काय बोलणार आहे तेच आपण पाहणार आहोत.